नमस्कार गाववाल्यांनो, तांबा कृषी पर्यटन केंद्र कुडा माडेचवाडी येथे आपलं मनपूर्वक स्वागत. गाववाल्यांनो, कोकण म्हटल्यानंतर संस्कृती, कोकण म्हटल्यानंतर संस्कार आणि कोकण म्हटल्यानंतर परोपकारही आहे. आम्ही ह्या तांबा कृषी पर्यटनामध्ये एक टेंट बांधलेलं असतं. थोडक्यात गावातलं माटव. पण ह्या माटवाची वैशिष्ट्य वेगळी आहेत. हा माटव आम्ही का घातलाय, या माटवाची विशेष वैशिष्ट्य काय आहेत आणि याच्यामध्ये समारंभ करताना आनंद आपल्याला काय मिळणार आहे. पूर्वी लग्न मंडप घालत होते, आता साखरपुड्यासाठी मंडप घालतात, वाढदिवसासाठी मंडप घालतात, त्याचप्रमाणे माटव जेवण काही मंडप घालतात. एखादं उपक्रम जर राबवायचा झाला तर त्या उपक्रमासाठी कोकणात एक संस्कृती ही जोपासली जाते. मग आज आम्ही ह्या तांबा कृषी पर्यटनमध्ये तुमचा लग्न समारंभ असो, तुमचा साखरपुडा असो, तुमचा वाढदिवस असो, तुमचं गेट टुगेदर असो, अशा प्रकारचे तुमच्या मनातील संकल्प जे आहेत की काहीतरी मला जाऊन निसर्गाच्या सानिध्यात केलं पाहिजे, काहीतरी मला शेतीच्या ठिकाणी जाऊन केलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला त्या शेतीची, त्या निसर्गाची आवड कुठेतरी निर्माण व्हावी, म्हणून आम्ही ह्या तांबा कृषी पर्यटनमध्ये आमच्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून हे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. आताच बघा, तुम्हाला आम्ही हा मंडप, हा टेंट कसा बांधलाय बघा, तुम्हाला दाखवतो. एक तुमची उत्सुकता असेल ना, या आपण ह्या मंडपामध्ये प्रवेश करूया. हे मंडपाचं द्वार आहे बघा. सगळं आम्ही बांधलं आहे ते कोकणात हे डाळिये म्हणतात. त्याचा डाळी आणि बांबू ह्याचा वापर करून आम्ही हा मंडप उभारलेला आहे. म्हणजेच हा तुमच्या भाषेत हॉल आहे. बघा कसं दिसत आहे, हे लाइटिंग बघा कशी. या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर काही वारली प्रिंट आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी हे वरतीही प्रिंट मारून कसं दिसतंय ते बघा. म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही एक आपल्या शेतातल्या, आपल्या जंगलातल्या वस्तूचा वापर करून हे कसं बनवावं, कसं सजवावं, याच्यासाठी मोठे पैसे खर्च करावे लागणार नाही. पण याच्यातनं दुसरा उद्देश आहे ना, का तर इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि त्याच रोजगारातनं आपली उन्नती व्हावी, हा उद्देश आहे. आता या ठिकाणी बघा मांडलेले आहे, बैठक कशी मांडलेली आहे. ही बैठक बघितल्यानंतर तुम्हाला काय, तुमचं मन कसं मनमोहित होणार आहे बघा. त्याच ठिकाणी तुम्हाला हे मंडप गजाली मारू, थोडक्यात गजाली, गेट टुगेदर आपण एन्जॉय करतो. पण एन्जॉय अशा ठिकाणी करायला मिळायला पाहिजे जिथे आपल्या शेतकऱ्याला कुठेतरी काहीतरी फायदा होईल आणि आपला शेतकरी पर्यटनदृष्ट्याही कुठेतरी सक्षम होईल, हा उद्देश आपला असला पाहिजे. आणि हाच उद्देश घेऊन आम्ही जसं करतो तसं तुम्ही बऱ्याच लोकांनी करण्याचा प्रयत्न करा. पण आपली संस्कृती आणि आपला कोकणचा आदर्श हा जगासमोर केला पाहिजे. आता इथे आल्यानंतर वाटतं बघा, हे स्टेज आहे. हे बघा, हे स्टेजवर चढल्यानंतर हे लाकडी खुर्च्या आहेत. हे बघा, बांबूपासून बनवलेल्या, वेताचा बांबू. हे बघा, प्रत्येक खुर्ची बघा कशी आहे. हे बघा, हे वेताचं आहे. इथे छान बसायचं आहे, एक वेगळा आनंद घ्यायचा आहे. आणि हा आनंद आपण घेत असताना आपल्या मनात एकच संकल्पना हवी की तुम्ही सगळ्यांनी हा बोध घ्यावा आणि ह्या बोधातून आपली उन्नती करूया, आपल्या कोकणच्या प्रगतीसाठी एक हातभार लावूया, एवढीच आमची इच्छा आहे. आणि एवढंच मनापासून आहे. तुम्हाला हे कसं काय वाटलं आम्हाला नक्कीच कळवा. आणि तुमच्या शुभेच्छा त्या आमच्यासाठी सदैव आहेत. धन्यवाद. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.